नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आता तुम्ही बोला की अरे हा कुठे जातोय रट्ट्यासारखं हे घालून. पाठीमागे इथे आहे एक टोल नाका, जो नवी मुंबईचा टोल नाका. आणि आता मी जातोय गॉडलाईकच्या आपल्या बूट कॅम्पमध्ये. तिकडे आपल्याला वॉच पार्टीसाठी इन्व्हिटेशन आहे आणि माझ्यासोबत आहे माझी बिल्लो राणी. लेट्स गो. चला बघूया काय होतं तिथे. वॉच पार्टीचे सीन आहेत आणि खूप काय काय आहे बघू. तिथे गेम्स वगैरे आहेत. यायला क्रिएटर्सच नाही आहेत कोण, सगळे गेले भेंडी पॅरिसला, उरलंच नाही कोण इथे. बघूया काय सीन आहे काय नाही. भेटूया डायरेक्ट. मे बी कुठे थांबलो तर थांबलो, नाहीतर मग आपण डायरेक्ट भेटूया. मी इथे का बघतो, इथे बघतो. डायरेक्ट भेटूया बूट कॅम्पमध्ये. राईट मित्रांनो, बघा मी तुम्हाला बोललेलो आपण जाऊया बूट कॅम्प चेक करायला. हा बघा दिसतोय, थांबा नीट नीट नीट. हा बघा भाई, काहीतरी वेगळंच भाई वाटतं याला बघून. काय माहिती का, असं एकदम वेगळंच वाटतं भाई बूट कॅम्प्स वगैरे पाहून. काय माहिती आहे यार. चला बघू आता. तिथे तर कोण दिसत नाही आणि कोण असं बाहेर वगैरे पण इकडं फक्त पॉर्स थोडीशी अशी येल्लो येल्लो दिसते. आणि कोण पब्लिक तर दिसत नाही, गाड्या वगैरे पण असं कोणाचं वाटत नाही की कोण आहे करून. बट आज त्यांचं काहीतरी शूट आहे बोलत होते हे लोक. तो माझ्या पुण्यावाला मित्र पण एक आला आहे, श्रेयस करून. कॅब जरा वाटते रे भाई, लेजिट चांगले वाटते. चला बघू काय सीन आहे काय नाही. आणि आता इकडे थोडी पब्लिक होती आणि मला वाटतं ते लोकच गॉडलाईकच्या बूट कॅम्पला पण आहेत सोबत. आता यू मारतो मी आणि डायरेक्ट गॉडलाईक बूट कॅम्प. चला भेटूया मित्रांनो. चलो लेट्स गो भाई. आता मी आलेलो आहे तिथे, खूप सारे पब्लिक उभी आहे. मी तिथे उभा होतो, बघत होता बघा काय काय नाही. आणि 25 भाई बघू शकता तुम्ही लोक. मी आता मोबाईल असा एका ठिकाणी ठेवला आहे, गाडी आहे इथे माझी. आणि बघू आता आतमध्ये काय काय सीन आहे करून. रेडबुल वगैरेचं आहे तिथे. आणि माईक थोडं जरा माईक क्वालिटी ॲडजस्ट करा, आज माईक आपला वेगळा आहे. सो बेसिकली आता खूप लोक आलेली आहेत आणि मी पण आलेलो आहे. आणि जरा गेलेलो बाहेर आधी खायला वगैरे. आणि आज पण मे बी सिम्प असणार आहे. पाजी आहेत आपले, कमलजीत पाजी, तान्या वगैरे जे आहेत ते प्रो आहे. जास्त क्रिएटर्स नाही. मला मेन झीगॉडला मला भेटायचं होतं. बघू काय सीन आहे काय नाही. आणि आता जाऊन मी तिथे उभं राहीन. डायरेक्ट तुम्हाला एंट्रीच्या टायमाला भेटेन मी. भाई ॲसेटवेल बूट कॅम्प बघून मला वेगळाच फील होतो. जे गॉडलाईकचा बूट कॅम्प तर आहे भाई, बट ॲसेटवेल बघून असं एकदम फॅमिलियर भाई. लास्ट ब्लॉग तर काय क्रेझी झाला होता. जर कोणी बघितलं नसेल तर जाऊन लगेच बघा प्लीज. छोटा क्रिएटर आहे भाई, बघा यार. आणि बघू असेच ब्लॉग येत राहतील. ब्लॉगमध्ये थोडा गॅप येतो आय नो. खूप लोक मला बोलताय की अरे भाई काय ब्लॉग कर भाई. काय भेटतच नाही मला आयडिया द्या यार, कमेंट्स वगैरे करा, मला आयडिया द्या. आणि बघू आता काय सीन आहे काय नाही. मी इथे आलोय कारण का तिकडे खूप पब्लिक होती, मला एवढं बोलायला नाही जमणार इथे उभं राहून. आणि बघू, एवढंच बोलायचं होतं मला. दॅट्स इट. आता डायरेक्ट आतमध्ये भेटू आणि कोण कोण क्रिएटर आहे सगळ्यांना भेटू. काय आहे काय नाही माहोल बघूया. तिथे आतमध्ये कॉम्पिटिशन्स आहे. आपण ट्राय करणार आहे की आपल्याला जर्सी इकडनं पण घेऊन जायचे. एक कलेक्टेबल तयार करू आपण. विकत घ्यायचं वेगळं आणि कोणाकडनं भेटणं, गिव्ह अवेमध्ये भेटणं भाई वेगळी गोष्ट आहे. आणि मी कमलजीत पाजींना किंवा क्रॉन्टन पण आहे आतमध्ये. तर या लोकांना बोलणार आहे मला झीगॉड सोबत बोलायचं यार, मला कॉल लावून द्या प्लीज, व्हिडिओ कॉलवरती प्लीज. मी रायझिंग इन्स्टिट्यूटला तुम्हाला स्वतःला माहिती आहे मी किती ओरडलो होतो रेगासाठी आणि झीगॉडसाठी मला भेटायचं यार. मी झीगॉडला भेटलेलो होतो कॉलेज रॅव्हल्समध्ये. रेगाला अजून मी भेटलो नाही असं मी बघितलंय. रेगाला फर्स्ट टाइमच रायझिंगला बघितलेलं. आणि भाई एवढं भारी वाटत होतं ना मला, मी बघून लगेच बोर व्हायला माहितीये मला. बट चला तुम्हाला आतमध्ये काय सीन होतो काय नाही दाखवतो. टोपी ऍडजस्ट करा, माझ्या केसांची वाट लागलेली आहे. हे बघा तर नवीन स्टाईल मारतोय ना आपण, जरा केस वाढवतोय. तो ऍडजस्टमेंट के दिल में कर लो. ब्लॉगचा आता व्हॉल्यूम कसा साऊंड कसा आहे मला माहित नाही कारण का माईक थोडा क्रिस्प आहे, थोडा खरखर होतो. बट ठीक आहे चला कोई ना, बघूया. लेट्स गो, बाय. मी आतमध्ये गेलो, तिथे सगळे आले आणि माझं परत इंट्रोवर्टने फील झालं. मी आता आहे
यांचं डिस्कशन रूमच्या वॉशरूम मध्ये. चलो बघू हळूहळू करू थोडेफार लेटच नाही कमाली पाहिजे वगैरे आले तान्या वगैरे ती मुक्ती वगैरे बघू लेट सी. तीन मॅच झाल्यात. पहिल्याच मॅच चिकन काढलं आणि आता आहेत म्हणजे चांगल्या पोझिशनला. आणि आता ब्रेक दिला मला आणि जेवण आहे लेट सी. असं थोडं डळलेलं वाटतं म्हणजे सोलोच आहे ना मी असं एकटं. तर शायरी पण म्हटली पण मी या लोकांनी मला काय दिलं नाही. आणि असा एक दिवस आला तर भाई सेम बसलो यायचं आणि ॲज अ क्रिएटर. चलो लेट्स गो. खातो आणि तुम्हाला दाखवतो काय सीन आहे पुढचा. अरे कमर ऊपर दिखना, घुटना भी होना चाहिए स्ट्रेट. और एक हाई गर्मी वाला करवाऊंगा और एक हाई गर्मी वाला करवाऊंगा. ही सेकंड डे आहे आणि तुम्ही आता ब्लॉग बघितला काय सीन आहे काय नाही. आता मी सकाळी उठलो कॉलेज वगैरेला गेलो आणि बोललेलो ना जर्सी आणणार भले कुठली पण आणू जर्सी आणणार. जर्सी आणली आणि आता हा ब्लॉग इथे एंड होईल. दॅट्स इट फॉर अ ब्लॉग. काय तुम्हाला कसं वाटलं काय नाही वाटलं मला सांगा. डल होता थोडा ब्लॉग मला माहिती आहे बट कमेंट नाही डल होता थोडा ब्लॉग मला माहिती आहे बट इम्प्रूव्ह करेन मी. आणि स्नॅक्स विल शोरली इम्प्रूव. लाईक करे चॅट बोल ना. सबस्क्राइब करे चॅट बोल ना. सब्सक्राइब करो, लाइक करो प्लीज़ भाई. जितना चाहिए उतना शेयर करो भाई फर्स्ट ऑफ ऑल तो प्लीज़. क्योंकि ये लास्ट किती दूसरा तिसरा व्लॉग आहे ना. पाचवा व्लॉग आहे. अजून व्लॉग टाकणार आहे. व्लॉग व्हिडिओ इंस्टा आय डी फॉलो करा. विन इट इट्स नॉट विन इट बाय द वे. सो फॉलो व्हिडिओ करा भाई. आपण या मला कमेंटमध्ये सांगा भाई काय व्हिडिओ करू वगैरे. काय बोलतो हां म्हणजे आत्ताच चालू केलं आहे. काय बोलतो पहिला ब्लॉग 5वा आहे. ठीक आहे भाई. चॅट
ऑडियन्स इथे पब्लिक भेटले आपल्याला, सगळे आपलेच आहे सगळे बोलतो. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा, सगळं करा. आणि हा बघा आपण एका चाय प्यायला आम्ही आता आलेलो होतो संध्याकाळी. एवढेच व्लॉग होता, लेटेस्ट व्लॉग. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि मला जरा आयडिया द्या काय आहे काय नाही कमेंट वगैरे मध्ये. चलो बाय.